बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातनं पैसा आल्याचं कळतंय। मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये ही माहिती मिळाली आहे। पैसा कसा पोहोचत गेला याचा सविस्तर उल्लेख किंवा पैसा कसा पोहोचला गेला याचा सविस्तर उल्लेखही करण्यात आलेला आहे। सिद्दीकींच्या हत्येसाठी 17 लाख रुपयांची सुपारी देण्यात आलेली होती। सुपारीची 60 ते 70% रक्कम ही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातल्या बँक खात्यातून आली होती। काही रक्कम ही हवालामार्फत पोहोचवल्याचंही आरोपपत्रामध्ये म्हणण्यात आलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सूरज ओझा आपल्या सोबत आहेत। सूरज, जी नवीन माहिती समोर येतेय त्यानुसार महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातनं पैसे पुरवण्याचा सांगण्यात येत आहे। आणखीन कोणती माहिती समोर येते? नक्की या जी चार्जशीट आहे त्या चार्जशीट मध्ये त्यांनी मनी ट्रेल बद्दल ही देखील उल्लेख केलेला आहे, कारण की त्यांचा तपासाचा तो भाग होता की नेमका पैसे कुठून आले होते आणि कोणी स्पॉन्सर केला होता, आणि महत्त्वाचं म्हणजे का परदेशातून पण पैसे आले होते की नाही। मात्र तपासामध्ये असं समोर आलंय की या फंडिंग मध्ये म्हणजे या हत्येसाठी जे 17 लाखांचा खर्च झाला होता त्यामधून जेवढे जास्त पैसे होते म्हणजे पर्सेंटेज वाईज जर म्हटलं तर 60 ते 70% जे पैसे आहेत ते महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशहून आले होते, ज्याचा वापर करून या हत्येला हत्या करण्यात आली होती। ह्या व्यतिरिक्त जर आपण म्हटलं तर जे पैसे आहेत ते सलमान बोहराच्या नावाने एक अकाउंट कर्नाटकमध्ये गुजरातच्या आणंदमध्ये कर्नाटक बँक आहे तिथे उघडण्यात आला होता, जिथे पैसे टाकण्याची जी जबाबदारी होती शुभम लोणकरची होती। तो सध्या वॉन्टेड आहे। या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे पैशांचा ट्रेल लपवण्यासाठी आरोपीने त्यांच्या स्लीपर सेलचा वापर करून यूपीच्या वेगवेगळ्या अकाउंट जे एटीएम असतात, सीडीएस म्हणतात, कॅश डिपॉझिट मशीनचा वापर करून पैसे टाकलेले आहेत। मात्र ते पैसे कुठून आले होते आणि कसे आले होते हे सध्या तपासाचा भाग आहे। या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे हे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे की नाही, फॉरेन सूरज, म्हणजे अजूनही ट्रेल पूर्णपणे कळत नाहीये, पण या संदर्भामध्ये चौकशी चालली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।